हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मुलांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपला सब्जेक्ट आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. यामधील चॅप्टर नंबर 2 मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. ह्या चॅप्टर्समध्ये मित्रांनो आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे अकाउंटिंग इक्वेशन, या पॉईंटच्या आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला आजपासून सुरुवात करत आहोत. पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर MCOM पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो चॅप्टर नंबर 2 मधला मेन आणि IMP पॉईंट आहे अकाउंटिंग इक्वेशन, ह्या पॉईंटला आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण अकाउंटिंग इक्वेशन म्हणजे नेमकं काय असतं किंवा अकाउंटिंग इक्वेशनचा जो काही फॉर्म्युला आहे प्लस अकाउंटिंग इक्वेशनचे जे काही रूल्स आहे त्यावर आपण डिस्कशन केलं होतं. आणि मुलांनो, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. आणि मित्रांनो, आता आपण आपला जो काही अकाउंटिंग इक्वेशन हा जो पार्ट आहे यामधील प्रॉब्लेम नंबर 1 आपण आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहोत. तर मित्रांनो, जो काही प्रॉब्लेम नंबर 1 आहे तो प्रॉब्लेम नंबर 1 बोर्डवर डिस्प्ले केला आहे. आपल्या टेक्स्टबुकमधील म्हणजे पुस्तकामधील पेज नंबर 34 पान नंबर 34 वर तो प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे बुक्स असेल तर तुम्ही बुक्सवर बघू शकता. तुम्हाला प्रॉब्लेम जो आहे तो डिस्प्ले केलेला आहे. आपण एकदा समजून घेऊया. आता बुक्समध्ये स्टार्टिंगला वर्ड यूज केला इलुस्ट्रेशन 1. इलुस्ट्रेशन मीन्स प्रॉब्लेम मीन्स एक्झाम्पल. प्रॉब्लेम एक्झाम्पल इलुस्ट्रेशन मीन्स सिमिलर वर्ड्स. बघा त्यामध्ये काय म्हटलंय, पहिले एकदा आपण थोडं समजून घेऊया आणि मग आपल्या सोल्युशनकडे येऊयात. शो द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. तुम्हाला काही ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं इक्वेशन मीन्स ते काय करायचे, इक्वल करायचे. ते जे आपण दोन इफेक्ट देणार आहे त्याची व्हॅल्यू कशी पाहिजे, आपल्याला इक्वल पाहिजे. चला त्यामध्ये पहिलं ट्रान्झॅक्शन घेऊ आपण. पहिलं ट्रान्झॅक्शन काय म्हणले बघा, रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. रोहित शर्माने काय केलं, एक नवीन बिझनेस सुरू केला आणि त्या बिझनेसमध्ये पैसे किती आणले, ₹50,000 आणले. आता मला सांगा, रोहित शर्मा जर बिझनेसमध्ये पैसे आणतो तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर आहे, आपण बेसिक प्रॉब्लेममध्ये क्लिअर केली. त्यामध्ये दोन अकाउंट इन्क्लूड असतात. त्यात पहिलं असतं कॅश, पैसे आले, कॅश आली म्हणजे कॅश अकाउंट. दुसरं कोणतं असतं, कॅपिटल म्हणजे भांडवल. मग आता मला सांगा, तुमच्याकडे पैसे आले तुमच्या बिझनेसमध्ये, मग तुमचे ॲसेट काय व्हायला पाहिजे, 50,000 तुमचे ॲसेट दिसले पाहिजे. कॅश तुमची काय आहे, आपली ॲसेट आहे ना कॅश. मग कॅश जर आपले ॲसेट आहे आणि आपल्या बिझनेसमध्ये पैसे किती आणले रोहित शर्माने, म्हणजे त्याने बिझनेस सुरू केला, तसं आपण सुरू करा. आपण आपल्या बिझनेसमध्ये पैसे किती आणले, ₹50,000 आणले. मग 50,000 जर बिझनेसमध्ये आले म्हणजेच बिझनेसमध्ये काय आलंय, कॅश आली. मग कॅश जर बिझनेसमध्ये कम्स इन आहे म्हणजे कॅश आपली काय ॲसेट, तर पहिला इफेक्ट तुमचा कुठे पाहिजे, ॲसेट साईडला पाहिजे. ॲसेटच्या कॉलममध्ये तुम्ही 50,000 घ्याल. आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो तुमचा कुठे पाहिजे, कॅपिटलला. कारण की आपण जे पैसे बिझनेसमध्ये आणतो ते काय असतं, एक प्रकारचं कॅपिटल भांडवल असतं. त्याच्यामुळे पहिला इफेक्ट कुठे जाणार, पैसे बिझनेसमध्ये आले म्हणून ॲसेट साईडला. आणि दुसरा इफेक्ट कुठे जाणार, कॅपिटलला. कारण की जे पैसे बिझनेस सुरू होताना ओनर त्या बिझनेसमध्ये घेऊन येत असतो त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल. म्हणजे ॲसेट अँड कॅपिटल असे दोन इफेक्ट तुमचे पहिल्या ट्रान्झॅक्शनचे होणार आहे. त्यानंतर 2 नंबर परचेस मीन्स खरेदी करणे. काय खरेदी केले बघा, परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट. आता मुलांना एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये मॅक्झिमम करून जे काही आपण ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये जे ट्रान्झॅक्शन घेतले तेच ट्रान्झॅक्शन रिपीट केलेले. त्याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाही. तुम्हाला फक्त अकाउंट इन्व्हॉल्व जर तुम्ही याच्यामध्ये काढलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक क्लिअर होणार याच्यामध्ये काय काय येतं. बघा, परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट. आपण काय केल्या, गुड जे आहेत त्या परचेस केल्या. कोणाकडून परचेस केल्या, गुड्स धोनीकडून परचेस केल्या. परचेस कोणाकडून केल्या, धोनीकडून परचेस केल्या. किती रुपयाच्या गुड्स परचेस केल्या, ₹10,000 गुड्स परचेस केल्या. मग आता मला सांगा, आपण धोनीकडून उधारीवर वस्तू परचेस केल्या, उधारीवर आपण परचेस केल्या. आता आपल्या बाजूने विचार करायचा, आपण गुड्स काय केल्या, खरेदी केल्या. मग पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे गुड्स आल्या, वस्तू आली आपल्याकडे. मग आपल्याकडे वस्तू आली म्हणजेच आपल्याकडे गुड्स आल्या म्हणजे आपली काय ती ॲसेट आहे. त्याला आपण स्टॉक म्हणतो, इंग्लिशमध्ये काय म्हणतो, स्टॉक. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहून ठेवा, गुड्स मीन्स स्टॉक, माल साठा. स्टॉक वस्तू तुमच्याकडे आल्या आहे. मग पहिल्या इफेक्ट तुमच्या ॲसेटमध्ये त्या गुडची किंमत ॲड व्हायला पाहिजे. किती रुपयाची वस्तू आहे, तुमच्या ₹10,000 वस्तू आहे. मग तुमच्या ॲसेट साईड ऑलरेडी जी रक्कम असेल त्यामुळे तुम्हाला ₹10,000 ॲड करावे लागतील, पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट, आता मला सांगा की तुम्ही ज्या वस्तू सप्लायरकडून परचेस केल्या, खरेदी केल्या, त्या कशा खरेदी केल्या, उधारीवर.
मग उधारीवर खरेदी केल्यानंतर तुम्ही ज्या त्याला वायदा केला असेल 1 महिन्याने देतो, 15 दिवसांनी देतो, 2 महिन्यांनी देतो, तुम्हाला ते पैसे पुढच्या भविष्यकालीन तारखेला तुम्हाला ते द्यायचे. म्हणजे 1 महिन्याने म्हणा, 2 महिन्याने, 3 महिन्याने तुम्ही त्याला जो काही वायदा केला असेल किंवा तुमची जी काही त्याला कमिटमेंट असेल त्या कमिटमेंटच्या दिवशी तुम्ही त्याला पैसे दिले गेले पाहिजे. आता मला सांगा, तुम्हाला जर पुढच्या भविष्यकालीन तारखेला पैसे द्यायचे पैसे अजून दिले का तुम्ही? नाही, तुम्हाला द्यायचे. द्यायचे म्हणलं ज्या आपल्याला फ्युचर भविष्यकाळात पैसे द्यायचे असतात त्याला आपण काय म्हणतो? देयता. मीन्स ते आपली काय असते? लायबिलिटीज. मग पहिला इफेक्ट तुमच्या ॲसेटमध्ये ॲड आणि दुसरा इफेक्ट आपण कुठे घेणार? लायबिलिटीजला. मुलांना एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण उधारीवर वस्तूची खरेदी केली असेल आणि त्याचे पैसे द्यायचे बाकी असेल तर बाकी असलेल्या पैशाला आपण काय म्हणतो? लायबिलिटीज. अशा ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट कुठे घ्यायचा असतो? लायबिलिटीज. त्यानंतर 3 नंबर बघा, सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट. सोल्ड मीन्स सेल्स. तुम्हाला आता क्लिअर झालेलं आहे, सोल्ड मीन्स सेल. सोल्ड वस्तू विकल्या. कोणाला विकल्या वस्तू? विराटला विकल्या. कशा विकल्या? ऑन क्रेडिट. जसं आपण धोनीकडून उधारीने घेतल्या होत्या तसं इकडे कोणाला उधारीने विकल्या? विराटला विकल्या. आता विराटला किती रुपयाच्या गुड्स विकल्या आपण? 20,000 रुपयाच्या गुड्स विकल्या. मग आता मला सांगा की पहिली गोष्ट, तुमच्या वस्तू गेल्या. तुमच्या वस्तू काय झाल्या? गेल्या. मग तुमच्या वस्तू जर गेलेल्या असतील तर तुमच्या ॲसेटमधून लेस व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे ना. जसं बघा आपल्या वस्तू आल्या होत्या तर आपण काय केलं? त्या ॲसेटमध्ये वाढवली होती, ॲसेट ॲड केली होती. आता तुमच्या वस्तू गेल्या आहे ना. कोणाला गेल्या वस्तू? तुमच्या कोणाकडे गेल्या वस्तू? तुमच्या वस्तू विराटकडे गेल्या. मग आता मला सांगा, तुमच्या वस्तू जर गेल्या बिझनेसमधून, गोज आउट आहे म्हणल्यावर ॲसेटमधून काय करावं लागेल आपल्याला? लेस. ॲसेटमधून काय करायचं? लेस. मग आता मला सांगा, वस्तू गेल्या म्हणून आपण ॲसेटमधून लेस केलं, पण आपल्याला विराट पैसे देणार आहे त्या वस्तूचे कधी ना कधी. जसं आपण आपल्या सप्लायरला 1 महिन्याने 2 महिन्यांनी देणार, तसं तुम्हाला विराटने पण काहीतरी कमिटमेंट केली असेल. विराट तुम्हाला म्हटलं असेल ना, आत्ता मला गुड्स द्या, माझ्याकडे पैसे नाही, मी तुम्हाला 1 महिन्याने माझा पगार झाला की पैसे देईन. म्हणजे तुम्हाला विराटचे पैसे फ्युचर डेटला मिळणार आहे. मग आता मला सांगा, तुम्हाला विराटचे पैसे फ्युचर डेटला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला फ्युचर डेटला कॅश मिळणार आहे. मग तुम्हाला जर फ्युचर डेटला कॅश मिळणार आहे, तुमचा दुसरा इफेक्ट पण कुठं व्हायला पाहिजे? ॲसेटमध्येच. ॲसेटमध्ये काय करायचं? ॲड. पहिला इफेक्ट, वस्तू गेल्यात म्हणून आपण काय केलं? ॲसेटमधून लेस. आणि दुसरं म्हणजे त्या बदल्यात आपल्याला पैसे येणार आहे. कधी? उद्या पण येणार आहे. 2 महिन्यांनी येऊ द्या, 5 महिन्यांनी येऊ द्या, वर्षभराने येऊ द्या, पण येणार आहे म्हणल्यावर विचार करायचा नाही, डायरेक्ट ॲसेटमध्ये ॲड करायचं. मग पहिला इफेक्ट, वस्तू गेल्या म्हणून ॲसेटमधून लेस, आणि दुसरा इफेक्ट, पैसे येणारे म्हणून ॲसेटमध्ये ॲड. त्यानंतर 4 नंबर बघा, रिसिव्ड डिव्हिडंड. आता म्हणून तुम्ही लास्ट लेक्चर जर बघितलं असेल त्याच्यामध्ये आपण रूल्स ऑफ अकाउंटिंग इक्वेशन घेतलं बघा. आता रिसिव्ड आहे, मला सांगा रिसिव्ड म्हणल्यावर तुमचं काय आहे? इन्कम. मग तुम्हाला 2 इफेक्ट बघा मी लिहून दिले होते, आठवतं का तुम्हाला? रिसिव्ड म्हणलं म्हणजे पैसे मिळणारे, पैसे येणारे. पहिला इफेक्ट, ॲसेटमध्ये काय करायचं? ॲड इंटू ॲसेट्स. तुम्ही लिहिलेले लास्ट लेक्चर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला ते क्लिअर होईल. पहिला इफेक्ट काय? ॲड इंटू ॲसेट. ॲसेटमध्ये ॲड केलं म्हणजे डोळे झाकून कॅपिटलमध्ये काय करायचं? ॲडच करायचं. दोन्हीकडे ॲड. तुम्ही जर मागच्या लेक्चरमध्ये नोट्स लिहिल्या असेल तर तुम्हाला लगेच क्लिअर होईल. पहिलं तुमच्या ॲसेटमध्ये ॲड आणि दुसरं कॅपिटलमध्ये ॲड. आणि त्यानंतर 5 नंबरचं आता पेड आहे. पेड म्हणजे खर्च आहे. पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट आपला खर्च आहे. तुम्हाला लास्ट लेक्चर रूल्स ऑफ अकाउंटिंग इक्वेशनमध्ये बघा एक्सपेन्सेस अँड लॉसेस एक हेड लिहिलं बघा 2 नंबरमध्ये ए. मग बघा आता एक्सपेन्सेस मला पैसे जाणारे. पैसे काय होणार आहे? जाणारे ना. मग आपले ॲसेट काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे की नाही? मग पहिला इफेक्ट, लेस फ्रॉम ॲसेट्स. पहिलं काय करणार आपण? ॲसेटमधून लेस. आणि ॲसेटमधून लेस केलं म्हणून कॅपिटलमधून पण काय करायचं? लेस. एक तर लक्षात ठेवा, एक तर लेस अशी जोडी असते, म्हणजे पेअर कशी असते? लेस ॲड. अपोजिट होत नाही. यामध्ये इक्वल मीन्स सिनोनिमच्या आधार घेऊन तुम्हाला हे सोडवायचं असतं. लक्षात ठेवताना तुम्हाला सिनोनिम्स म्हणजे समानार्थी, एकसारखे. तसंच तुम्हाला आता एकसारखं करायची, अमाऊंट एकसारखी करायची म्हणून काय करायचं? एक तर ॲड नाही तर लेस. ॲड लेस. ॲड लेस. तर मुलांनो, आपण जे काही 5 ट्रान्झॅक्शन होते ते ट्रान्झॅक्शन आपण समजून घेतले. आता आपण जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशनला सुरुवात करूयात. तर मुलांनो, आपण जे सोल्युशन आहे ते सोल्युशनमध्ये पहिले सोल्युशनचा ड्राफ्ट म्हणजे ज्याला आपण जे आपले कॉलम्स आहे ते कॉलम्स आपण समजून घेऊया. पहिला कॉलम आहे सिरियल नंबर. याच्यामध्ये तुमचे 1 2 3 4 5 सिरियल नंबर येईल. नेक्स्ट कॉलम आहे ट्रान्झॅक्शन. आत्ता आपण जे ट्रान्झॅक्शन बुक्समध्ये तुम्ही बघितले तेच ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथे लिहायचे असतात. त्यानंतर आहे ॲसेट्स. त्या व्हॅल्यू जे आता आपण इफेक्ट बघितले तर ॲसेट असेल तर ॲसेटमध्ये किमती लिहायच्या. इज इक्वल टू, आता फॉर्म्युला बघा, ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल.
किंवा मुलांनो आता आपण लास्ट लेक्चर डिस्कस करताना कॅपिटल प्लस लायबिलिटीज केलं, तसं केलं तरी पण चालतंय, अडचण येत नाही काही, कारण की तुमचं उत्तर चुकत नसतं. उत्तर तर बरोबर असतं, पण बुक्समध्ये आपल्याला अशा पद्धतीने दिले म्हणून आपण तसंच घेऊयात. ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. मग तुम्हाला माहिती आहे की लायबिलिटीज प्लस कॅपिटल हा एक ग्रुप आहे आणि ॲसेट हा एक ग्रुप आहे. आपल्याला ॲसेटची येणारी फायनल व्हॅल्यू आणि या दोन्ही कॉलमची येणारी फायनल व्हॅल्यू काय करायची, मॅच करायची. म्हणून सिम्बॉल बघा, इथे इज इक्वल टू आहे, इथे प्लस आहे, इज इक्वल टू प्लस, इज इक्वल टू प्लस. त्याच्यामुळे डोक्यामध्ये फिट करून ठेवा, ॲसेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल, ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल, ॲसेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. हे डोक्यामध्ये फिट करून ठेवायचे. चला आता आपण आपल्या सोल्युशनकडे येऊया. खूप सिंपल सोल्युशन आहे, तुम्हाला लगेच समजून जाईल. चला आता पहिला नंबर ट्रान्झॅक्शन काय बघा. पहिला नंबर ट्रान्झॅक्शन आहे 01 केलं तरी पण चालतं. काय सांगितलं ट्रान्झॅक्शन, ट्रान्झॅक्शन दिले रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस, रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. रुपीज किती दिले तुम्हाला, रुपीज 50,000, 50,000 रुपये मुलांना दिले. आता बघा मुलांना रोहित शर्माने बिझनेस सुरू केला. किती रुपये बिझनेसमध्ये आणले रोहित शर्माने, 50,000 रुपये. मग आता पहिले तुम्हाला माहिती आहे पैसे आले आपल्याकडे बिझनेसमध्ये. तुम्हाला विचार करताना मी एक बिझनेस असं म्हणून विचार करायचा, बिझनेसमध्ये पैसे आले, पैसे आले म्हणजे काय आले, कॅश आली. पहिला इफेक्ट तुमचा काय आलं पाहिजे, ॲसेटमध्ये ॲड. किती ॲसेटमध्ये तुम्ही ॲड करणार, 50,000 ॲसेटमध्ये ॲड केले. सिम्बॉल इज इक्वल टू. आता लायबिलिटीज आहे का, लायबिलिटीचा काही रोल आहे का याच्यामध्ये. तुम्हाला माहिती जेव्हा आपण बिझनेस सुरू करतो, बिझनेस सुरू करताना पहिलं म्हणजे काय, पैसे आले म्हणून आपण ॲसेटला घेतो आणि जी व्यक्ती बिझनेसमध्ये पैसे गुंतवतो त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल. मग इथे ॲसेटमध्ये येईल, लायबिलिटीमध्ये येईल 0 प्लस कॅपिटल किती येईल, तेवढं जेणे गुंतवलं तेवढं. आता बघा व्हॅल्यू मॅच होते का, 50-50 मॅच होते. मग इथे नेक्स्ट लाईनला एक अंडरलाईन करा, इथे टॅली करा. टॅली करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, टॅली करताना तुमची टॅली ही ब्लँक लाईनला यायला पाहिजे. टॅली करताना लक्षात ठेवा, टॅली करताना टॅलीची लाईन ही ब्लँक पाहिजे. हे डोक्यात फिट असं करून ठेवा. ओके, मॅच, इक्वेशन मॅच. फर्स्ट ट्रान्झॅक्शन आपलं क्लिअर झालंय. चला सेकंड नंबर ट्रान्झॅक्शन, परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट. चला सेकंड नंबरला या, परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट. अमाऊंट किती आहे, रुपीज 10,000. बघा मुलांनो आपण गुड्स परचेस केल्या. कोणाकडून गुड्स परचेस केल्या, आपण धोनीकडून गुड्स परचेस केल्या. किती रुपयाच्या गुड्स परचेस केल्या, 10,000 रुपयाच्या गुड्स परचेस केल्या. कशा परचेस केल्या, ऑन क्रेडिट, मीन्स उधारीवर परचेस केलाय. मग आता मला सांगा तुमच्याकडे वस्तू आल्या का नाही बिझनेसमध्ये, तुम्ही परचेस केल्या म्हणजे काय होतं, खरेदी केल्या वस्तू येतात ना आपल्या दुकानात. तुम्ही दुकानासाठी खरेदी करायला गेलात तर वस्तू आपल्याकडे येत असतात, कम सीन असतात गुड. मग आता तुम्हाला माहिती आहे आपल्या वस्तू ही आपली एक प्रकारची मालमत्ता आहे, म्हणजे ॲसेट्स आहे, त्याला आपण स्टॉक म्हणतो अकाउंटिंगमध्ये. मग चला इथे 10,000 रुपीज ॲड करा, इज इक्वल टू. आता तुम्हाला माहिती आहे परचेस केलेले, आता ऑन क्रेडिट म्हणजे धोनीला आपल्याला पैसे द्यावे लागणार आहे ना. फ्युचर डेटला आपण त्याला सांगितलं असेल मी 1 महिन्याने देईल, मी 2 महिन्यांनी देईल. तुम्ही ज्या दिवशी त्याला सांगितलेलं असं कमिटमेंट केलेलं असेल तेव्हा तुम्हाला त्याला पैसे द्यावे लागेल. मग लायबिलिटीजमध्ये पण किती येईल, 10,000 प्लस. तुम्हाला माहिती आहे कॅपिटलचा काही रोल आहे का याच्यामध्ये, नाही. मग कॅपिटल किती येईल, 0. चला करा आता तुम्ही टॅली करा. इथे तुम्ही ब्रॅकेटमध्ये प्लस मायनसचे चिन्ह देऊ शकता, त्याला काय अडचण नाही. इथे प्लस मायनस चिन्ह द्या. इथं मी आता प्लस करतोय. त्याला 50 प्लस 10 किती, 60,000 इज इक्वल टू 10,000 प्लस हे 50 प्लस 0 किती येईल, 50. बघा बरं मॅच होत आहे की इक्वेशन, 50 प्लस 10 म्हणजे 50 प्लस 10 60. इक्वेशन मॅच. चलो थर्ड नंबर. त्याला 3 नंबर ट्रान्झॅक्शन काय सांगितले बघा, सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट रुपीज 20,000. सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट रुपीज 20,000.
आता जसं आपण बघा उधारीवर खरेदी केली होती, आता आपण उधारीवर काय केली, विक्री केली. कोणाला वस्तू विकल्या मुलांना, आपण विराटला वस्तू विकल्या. कोणाला विकल्या वस्तू, विराटला. आता मला एक गोष्ट सांगा, पहिलं म्हणजे काय झालं, तुमच्याकडून वस्तू गेल्यात. वस्तू गेल्या आणि तुमच्याकडून तुम्ही विकल्या म्हणजे काय झालं, वस्तू गेल्या. मग गेल्या म्हणलं पहिला इफेक्ट काय व्हायला पाहिजे, लेस. वजा किती लेस करायचे, आता 20,000 आपण लेस केले. 20,000 तुम्ही लेस केले. आता मला सांगा, हा झाला पहिला इफेक्ट, वस्तू गेल्यात, आपल्या गुड्स गेल्यात म्हणजे आपण लेस केलं. पण तुम्ही विकल्या कोणाला, गुड्स, विराटला विकल्या. विराट मुलांना तुम्हाला कधी ना कधी पैसे देणार आहे, हे लक्षात आहे तुमच्या. विराट तुम्हाला कधी कधी म्हणणार आहे पैसे घ्या, तुम्हाला तुमचे पैसे बुडवणार, तुम्हाला देणार आहे विराट पैसे. मग विराट पैसे तुम्हाला देणार आहे म्हणजे तुमच्याकडे पैसे येणार आहे. पैसे येणार आहे म्हणजे तुमच्याकडे कॅश येणार आहे. कॅश कम्स इन आहे, मग कॅश आपले काय, ॲसेट. मग तिथेच परत सेकंड इफेक्ट प्लस किती पैसे देणार विराट आपल्याला, 20,000 रुपीज. म्हणजे दोन्ही इफेक्ट कुठे झाले आपले, ॲसेटला. इकडे किती, 0 प्लस 0. चला करा इक्वेशन टॅली. आता 60 मधून 20 मायनस केलं किती, 40. 40 मध्ये परत 20 प्लस करा, अमाऊंट सेम राहणार, सेम 60,000 इज इक्वल टू 10चं 10च येणार प्लस 50 प्लस 0 किती येणार, 50. बघा इक्वेशन मॅच होतंय का, चेक करा. आणि दुसरी एक गोष्ट म्हणून लक्षात ठेवा, सेल्सचं असेल तर दोन्ही इफेक्ट ॲसेटलाच येतात. का ॲसेटला येतात, पहिलं म्हणजे गुड्स गेल्यात म्हणून लेस, आणि दुसरं म्हणजे वस्तू आल्या, पैसे येणारे म्हणून ॲड. जर सेल ट्रान्झॅक्शन असेल तर आपण रूल्समध्ये एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इन्कम सायन्स गेन घेतले. जर सेल्स असेल तर काय करायचं, पहिलं म्हणजे वस्तू आपल्याकडून गेलेली आहे म्हणून लेस, आणि पैसे आपल्याला फ्युचर डेटला मिळणार आहे, भविष्यकाळात पैसे मिळणार आहे म्हणून ॲड. चलो 4th नंबर, रिसिव्ड डिव्हिडंड. रिसिव्ड डिव्हिडंड, डिव्हिडंडची प्राइस किती सांगा, डिव्हिडंड किती रुपये, ₹500. बघा 500 रुपये डिव्हिडंड आहे, तो रिसिव्ड आहे. आता तुम्हाला सांगितलं रिसिव्ड असेल तर काय करायचंय, रिसिव्ड असेल, रिसिव्ड इज इन्कम, इज अन इन्कम. रिसिव्डचा इन्कम आहे, पहिलं तुमच्या ॲसेटमध्ये ॲड व्हायला पाहिजे. आणि ॲसेटमध्ये जर ॲड आहे तर कॅपिटलमध्ये पण ॲड. मग चला पहिल्या ॲसेटमध्ये ॲड करा, किती रुपये, 500 ॲड करा. त्याच्यानंतर लायबिलिटीला काही येणार नाही, प्लस इकडे किती ॲड करा, 500 ॲड करा. हे नाही दिलं चालेल, फक्त ॲसेटलाच फक्त सिम्बॉल द्या, कारण इकडे आपल्याला चिन्ह नाही म्हणून. बाकी इकडे नाही दिलं तर चालेल. मग चला आता करा टॅली. बरं बघा, 60,000 प्लस 500, 60,500 इज इक्वल टू 10 प्लस 0 10,000 प्लस 50,000 प्लस 500 किती येईल, 50,000 प्लस 500, 50,500, 50,500. चला मॅच होते का चेक करा. 50,500 प्लस 10,000 इज इक्वल टू 60,500. इक्वेशन मॅच. चलो लास्ट, पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट ₹500. 5 नंबरचं घ्या. पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट ₹500. आता मुलांना मला सांगा, आता काय झालंय, तुम्हाला काय वाटतं, पेड म्हणल्यावर एक्सपेन्सेस आहे ना, पैसे गेले म्हणलं पहिल्या ॲसेटमधून लेस, आणि ॲसेट लेस आहे म्हणलं कॅपिटल लेस. मग चला इथे लेस म्हणा, किती लेस करायचे आपल्याला, 500. इथे 0 येईल, इथे काही रोल नाही, प्लस इथे किती लेस होईल, 500 लेस होईल. मग चला आता 60,000 मायनस 500 करा, किती येईल, 60,000 इज इक्वल टू 10 ॲज इट इज घ्या, 10 प्लस इथं नाही दिले चालेल, प्लस आता प्लस 50,500 मायनस 500 किती येईल, 50,000. मुलांनो इथे आपलं ट्रान्झॅक्शन संपलंय, खाली बॉटमला डबल अंडरलाईन करायची आहे. बघा मॅच होतंय का चेक करा, व्हायलाच पाहिजे. बघा 50 प्लस 10 इज इक्वल टू 60. याला नाव द्या इथे टोटल. काय नाव द्या, टोटल. मित्रांनो एवढाच आपला हा सिंपल प्रॉब्लेम होता. पुन्हा एकदा सांगतो मी, खूप सिंपल आहे, तुम्हाला पण आवडेल आणि इंटरेस्टिंग आहे.
पहिले स्टार्टेड बिझनेसमध्ये कोण असतं इन्क्लूड? ॲसेट म्हणजे कॅश आणि कॅपिटल. कॅश ॲसेट आहे आपली. त्याच्यानंतर परचेस करताना ऑन क्रेडिट परचेसमध्ये लायबिलिटीज येतं. म्हणजे ॲसेट वस्तू आल्या म्हणून कुठे घेतलं आपण? ॲसेटला. आणि पैसे आपल्याला द्यायचे म्हणून कुठे घेतलं? लायबिलिटीजला. 3 नंबर बघा, वस्तूची विक्री केली. वस्तूची विक्री केली म्हणजे गुड्स गेले म्हणून लेस, आणि पैसे फ्युचर डेटला मिळणार म्हणून ॲड. त्याच्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड आहे. रिसिव्ड म्हणल्यावर इन्कम आहे. इन्कम म्हणलं पहिल्या ॲसेटमध्ये ॲड, आणि ॲसेट ॲड येतं कॅपिटल ॲड. त्यानंतर नेक्स्ट पेड आहे. पेड म्हणल्यावर कॅश गोज आउट आहे म्हणजे ॲसेटमधून लेस, कॅपिटलमधून लेस. अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो काही प्रॉब्लेम नंबर 1 होता तो आपण क्लिअर केला. तुम्हाला व्हिडिओ समजला असं मी गृहीत धरतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तुमच्या शंकेचं 1001% निरसन केले जाईल. धन्यवाद.